उन्हाळी सुट्टी सुरू झाली की रोज डिमांड असते मुलांची काहीतरी नवीन बनवण्याची। आज अगदी 3 साहित्यापासून बनणारी आणि आगळी वेगळी कुरकुरीत क्रंची अशी रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे। याला बनवायला हार्डली 5 मिनिटाचा वेळ लागतो आणि एकदा बनवल्यानंतर मुले वारंवार याची डिमांड करतील। अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशात याला चुरोज असं म्हणतात। तर ही रेसिपी आज आपण घरच्या घरी बघणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। विदेशामध्ये आणि आता भारतातही फेमस होत चाललेली ही रेसिपी म्हणजे चुरोज वेगवेगळ्या शेपमध्ये बनवली जाते आणि याला बनवण्यासाठी अगदी सगळं साहित्य आपल्या घरीच अवेलेबल असतं। तर कढईमध्ये मी 1 कप भरून पाणी घातलेलं आहे आणि जवळपास छोट्या चमच्याने 3 चमचे मी इथे पिठी साखर घातलेली आहे। त्याच्या जागी तुम्ही अख्खी साखर बारीक न करताही घालू शकता। आता 3 टेबलस्पून जवळपास मी इथे अमूलचं बटर घेतलेलं आहे। बटर सुद्धा पाण्यात घालून घेऊया आणि या पाण्याला एक चांगली उकळी येऊ देऊया। बनवायला खूप सोपी अशी रेसिपी आहे। योग्य प्रमाण घेतलं तर पटकन आणि परफेक्ट हे चुरोज बनतात। तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे। 1 कप भरून मी इथे मैदा घेतलेला आहे। तर मैदा सुद्धा गॅसची फ्लेम कमी करून थोडा थोडा या पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि आता आपल्याला असा विस्कच्या मदतीने हा मैदा चांगला पाण्यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे। मैदा या गरम पाण्यात घातल्या घातल्या असं पटकन विस्कच्या मदतीने मिक्स करायचं। त्याच्यामुळे या मैद्याच्या गुठळ्या होणार नाही आणि तो एकसारखा असा पाण्यामध्ये मिक्स होईल। तर गॅस ऑफ करूया। हे मिश्रण खूप गरम असल्याने आपण हाताने याला मळू शकत नाही, त्याच्यामुळे असा एखादा स्पॅटुला किंवा चमचा घ्यायचा आणि याला चांगलं एकजीव करून घ्यायचं। थोडंसं कोमट असतानाच आता आपण याचे चुरोज बनवायसाठी घेऊया। तर त्यासाठी तुम्हाला प्लास्टिकची अशी थोडीशी जाडसर आणि आतून स्वच्छ केलेली कॅरी बॅग घ्यायची आहे। एका साईडनी त्याला असं कात्रीने कापून असा थोडासा मोठा असा छिद्र तयार करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही केकसाठी जे क्रीमने डेकोरेशन करण्यासाठी कोन वापरले जातात त्याचा यूज सुद्धा करू शकता, किंवा मग मी जसं घरच्या घरी असा कोन तयार केला कॅरी बॅगपासून तसा करू शकता। तर सगळं मिश्रण थोडंसं कोमट आणि गरम असतानाच या आपल्याला कोनमध्ये भरून घ्यायचं आहे। आता रबरने वरून याला चांगलं पॅक करून घेऊया, जेणेकरून तेलामध्ये हे चुरोज सोडत असताना बाहेर निघणार नाही मिश्रण। आणि बघू शकता इथे आपलं मिश्रण भरलेलं कोन तयार आहे। तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे। असं दाबून दाबून प्रेस करून आपल्याला हे चुरोज असे कात्रीने कापून तेलामध्ये असे सोडायचे आहेत। तेल चांगलं कडकडीत गरम असावं। कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे चुरोज तेलामध्ये घालायचे आहेत आणि आलटून पालटून जवळपास 10 ते 12 मिनिटे याला पूर्णपणे फ्राय व्हायला आणि कुरकुरीत आणि क्रंची व्हायला लागतात। एका साईडनी चांगले हे चुरोज फ्राय झाले की याला पलटवत राहायचं, म्हणजे इव्हनली सगळ्या बाजूंनी व्यवस्थित कुक होतील आणि एकसारखा आणि छान असा तांबूस रंग, गोल्डन रंग या चुरोजला येईल। तर बघू शकता याप्रमाणे चुरोजला छान गोल्डन रंग आला पाहिजे आणि एकदम कुरकुरीत तळून ते तयार झाले पाहिजे। तळताना थोडासा किंचित जास्त वेळ लागतो, परंतु एकदा तयार झाल्यानंतर ते पटापट केव्हा संपतील हेही तुम्हाला कळणार नाही। छान असा गोल्डन रंग आल्यानंतर तेलातून आपण याला काढून घेऊया। खूप जबरदस्त आणि वारंवार बनवाल अशी ही रेसिपी आहे। गरम गरम असतानाच आता आपल्याला याच्यावर अशी पिठी साखर घालायची आहे, जेणेकरून व्यवस्थित या चुरोजला ती पिठी साखर कोट होईल आणि खाताना एक वेगळीच मजा येईल। तुम्ही याला चॉकलेटच्या सिरपमध्ये किंवा चॉकलेट डीपमध्ये डीप करून सुद्धा खाऊ शकता। फॉरेनमध्ये याला चॉकलेटमध्ये डीप करून देतात। अगदी तुम्ही 2 दिवस जरी याला बनवून ठेवाल तर असेचे असेच हे क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतात, नरम पडत नाही। अगदी बघितल्या बघितल्या चुटकीसरशी हे फिनिश करतील एवढी जबरदस्त रेसिपी आहे। असं चॉकलेट सिरपमध्ये डीप करून सुद्धा तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता। एकदम कुरकुरीत क्रिस्पी हे चुरोज या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी नक्की ट्राय करून बघा। एकदा मुलांनी याचा आस्वाद घेतला की वारंवार तुम्हाला ही रेसिपी ते बनवायला लागतील आणि अगदी कमी साहित्यात बनून तयार होते, पटकन बनून तयार होते। तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर जरूर एक लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका भन्नाट रेसिपी सोबत।